शिट्टी मारली आता. अरे नाही शिट्टी मारली त्या पक्षाने. सकाळचे 6:32 6:33 झालेत आणि मी चाललोय शार्लेटला. चला. 8:05 झाले. 7:30 का 7:15 वाजल्यापासून जी धुक्क लागलंय रस्त्याला. वेदर लिटरली ब्लेस्ड अस की इतका बाप वेदर झालंय आजचं. ऊन आलेलं मागे आणि धुकं एवढं आहे की समोरची 2 गाड्या नंतर पुढे दिसत नाहीये. आय नो कॅमेऱ्यात दिसणार नाही कारण की कॅमेरा सगळं फिल्टर करून दाखवतो. सो एवढं बाप आहे, एवढं बाप की एवढी सिनिक राईड मी US मध्ये कधीच केली नाही, कधीच नाही. आणि कंटिन्यू धुकं आहे, कंटिन्यू. आय डोंट नो अजून पुढे कितीपर्यंत आहे. Waking from this nightmare back when we were young, making these promises of everlasting. मित्रांनो ॲज युजल टपरी कायच्या गावात स्टारबक्सला टपरी करून टाकलंय इथे आल्यापासून. असू दे. बट फोन येतोय का मध्ये. लई भूक लागली आहे आणि लई भूक लागली. Where have you gone? Please come back to my heart. सो आता माहिती नाही ते कळस का बांधलेला नाही अजूनपर्यंत. स्टील आलोय बघायला. मागे कन्स्ट्रक्शनचं पण काम चाललंय. बघतो आता आतमध्ये येऊन मंदिरामध्ये येऊन कसं काय दर्शनचा सीन बघूया. आणि असं झालंय आमचं पहिलंच गोष्ट फ्लॉप. कारण की मंदिर अख्खं अंडर कन्स्ट्रक्शन आहे आणि जे गुगल मॅप्सवर फोटो दाखवलेले किंवा गुगलवर जे फोटो आहेत ते ह्याच्या आधीचे आहेत, जुने फोटो आहेत मित्रा. अरे यार हे बघा इकडे त्यांनी पूर्ण अंडर कन्स्ट्रक्शन आहे. हे बघा ते वेदास लिहिले आहेत. इकडे गॉडेस सरस्वती माता, ते त्यांचा तो मेन गाभारा बांधतात आहे. ते सगळे देव बसतील असे. आणि कुठे चल बघूया. आमच्या ताईंनी असं मंदिर शोधून काढलं. हा माफ करा. काय काही शपथ. एक असा सीन झाला की आम्ही लोक फ्रंट मधनं न बसतो आम्ही मागणं आलो. आणि हा याचा फ्रंट एरिया आहे मंदिराचा. हा बघा हा. सो आम्ही मागणं आलो आणि मागणं नवीन मंदिर बांधतात आहे कन्स्ट्रक्शनमध्ये. सो मला वाटलं पहिलं की मंदिर काय हा सीन काय, कारण की गुगलवर दाखवत आहे की मंदिर ओपन आहे. नंतर मग आम्हाला आवाज आला. सो नंतर आम्हाला आवाज आला की म्हणजे इथे आतमध्ये अष्टोत्तर अभिषेक चाललाय. सो मग आम्हाला कळलं की मंदिर ह्या साईडनी ओपन आहे आणि बाकीचं त्या साईडला कम्प्लीट कन्स्ट्रक्शनचं काम चाललंय. आणि प्रसाद घेतला आणि कढीपत्त्याची पानं झाड घेतलं. आता आम्ही आता जायचं कुठे इकडनं. इथून जायचं कुठे आपण आता नेक्स्ट डाऊनटाऊन. अच्छा तर आता आम्ही चाललोय शार्लेट डाऊनटाऊनला इकडनं. बघूया पुढे काय होतं. लेडीज अँड जेंटलमॅन, बॉयज अँड गर्ल्स, वेलकम टू शार्लेट डाऊनटाऊन.
नशिबाने आम्हाला इथे डाऊनटाऊनला पार्किंग मिळाली आहे आणि एकच जागा फॉर्च्युनेटली खाली आहे कारण की गच्चाकच भरलं आहे. सो आता चाललोय आम्ही म्युझियम ऑफ इल्युजन. लेट्स सी. इकडनं 2-3 मिनटं वॉक आहे. म्युझियम ऑफ इल्युजन कसा विषय आहे, काय विषय आहे, काय इल्युजन होतंय बघूया. भाई डाऊनटाऊन मधनं वॉक करणं इज लाईक बॉस्टनची आठवण आली यार भाई. बॉस्टनची आठवण आली. बघा ना मागे सुसाट हायवे, लई सुसाट आणि भल्या भल्या मोठ्या मोठ्या बिल्डिंगा आणि सणसणीत तापणारं ऊन. असं काय कोणतरी असा गरम गरम चटका मारते, इतकं गरम. बस झालं आता, थंडी येऊ दे. दारू पिओ केस काटो, दारू पिओ केस काटो, असंच आहे ते काम. सीझर्स अँड स्कॉच. ये बात सही का भाई. सो आम्ही लोकांनी आता हे केलं, ह्याचा फोटो आत्ता. झालं ना इल्युजन, झालं ना इल्युजन. चक्कर यायला तयार राहा मित्रांनो. हा भाई खूप चक्कर येतात. इथून तिकडे चालत जाऊन नको. मी फोन धरते, तू पाडवशील सौरभ. आईच्या गावात बाई इम्पॉसिबल आहे भाई. एवढूसच चाललं, एवढूसच चाललं. हे बघा ना, आईच्या गावात इम्पॉसिबल. हे उलट होतंय, हे उलट होतंय. हे नाही, आपण सरळच आहोत. ओ शिट, ओ शिट. आईच्या गावात. अरे काय भाई, असं वाटतंय की हे फिरतंय. हा वर कंप्लीट इल्युजन आहे भाई. भाई साहब, भाई साहब, डेंजर कार्यक्रम, डेंजर विषय. फुल एकदम 90 चरस गांजा सगळं एकत्र मारल्यानंतर ती फील. हे लहानपणी त्या पट्टीवर असायचं, पट्टी अशी करून बघायचं तेव्हा. सो फॉर्च्युनेटली सलोनी पाटील झाली मोठी आणि मी झालोय छोटूसा. 1 2 3. ते फिर हेरा फेरीमध्ये नाही का ती मेज आहे काचेची, इकडून जातो, ठोकला जातो इकडे असा, परत इकडे येतो, इकडे येतो. बट भाई जन्नत आहे भाई, एक नंबर. अशा प्रकारे म्युझियम ऑफ इल्युजन चा कारभार करून आटपलेला आहे. एक नंबर भाई, एक नंबर. विषय तोड. आणि ॲडव्हेंचर करत करत मी पोचलोय ट्रेन स्टेशनला. आता मला हे फिगर आउट करायचं आहे की ट्रेन येणार कुठून आणि जाणार कुठे आणि मला जायचं कुठे. कारण की बघूया, हा मग यू सी फ्रॉग. वेर इज द फ्रॉग? Right there? Oh, right.
ते कॅमोफ्लॅज झालेत दगडांवर. ओ भाई साहब, ओ माय गॉड, भाई कोणीतरी शिट्टी मारली आता. अरे नाही, शिट्टी मारली त्या पक्ष्याने. हे कुठले पक्षी आहेत? मला घाम यामुळे येतं कारण की इथे रेन फॉरेस्ट त्यांनी रिक्रिएट केलंय. आतमध्ये प्रॉपर गरम दमट वातावरण आहे. पक्षी शिट्टी मारतात बरोबर. आणि असं करता करता आम्ही त्या डायरेक्ट डिस्कवरी म्युझियममधनं डायरेक्ट आलो आहे. माझे मागे पण आलो होतो शार्लेटला आल्यावर. बोटीवाला बाय चाय पाणी तिकडे आलो आहे. आता मला तर लास्टला जाम आवडलं होतं. सो बघू कसं काय होतं आता आतमध्ये गेल्यानंतर. आता बघू काय वेगळं ट्राय करायचं आहे. लास्ट मी SPDP ट्राय केली होती. आता पण SPDP खाणारच आहे, विषयच नाही. बट तो सुगंध, ते फूड, चला तोडूया. हो, थँक्यू. तोडूया. बोटीवाला बाय चाय पानी मध्ये पानी पेलो, चाय भी पियेंगे. पानी भी बहुत अच्छा था, चाय तो फर्स्ट क्लास है. बाबा तुम्हाला आवडला असता. स्टारबक्स फाट्यावर बाई. बाबांना आवडला असता. बाबांना असा तो एकदम कटिंग 2 घोट असा चहा, कार्यक्रम सेट. आणि चहा प्यायल्यावर जे प्रेशर येतं, इथे संडास आहे का कुठे? सहा 26 भाई, 6:30 झाले फायनली. 6:26 आणि वी मेड इट टू पटेल. मॅन्डेटरी भाई. जर शार्लेटला आलंय, पटेलला व्हिजिट नाही दिली तर मग काय केलं? असं वाटतं की मी मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन करतो आहे. कारण की हिरव्या देठीची आणि छोटी हे जास्त मोठं पण बरोबर नाही लागत. सो बघू आता कसं. भाज्या सगळ्या खायच्या, वांगा नाही, फ्लावर नाही, हे नाही, ते नाही, असं नाही. कळला फरक ऑर्गॅनिक आणि नॉर्मल आल्यामधलं. हे ऑर्गॅनिक सो लहानपणी मी जेव्हा नवीन अंड खायला लागलेलो त्यावेळेला माझ्या चाळीमध्ये शेजारी एक काका होते, संजय काका. सो त्यांच्याकडे मी अंडं खायचो. आणि त्यावेळेला मी ती काकू जी होती, ती काकू मला अंड्यासोबत हा ठेचा द्यायची. तो ठेचा मी लहानपणापासून नंतर मी आय डोंट नो कधी खाल्ला नाही किंवा मला कळलं नाही की त्याचा ब्रँड कोणता होता. कारण की खूप लहान होतो. ठेचा द्यायची, तो अंड्याचा ऑमलेट आणि हा ठेचा. यू विल नॉट बिलीव्ह जे कॉम्बिनेशन लागायचं ना, जबरदस्त. आणि हा ठेचा मला इकडे मिळतो प्रकाशचा, म्हणजे दादरचाच आहे ठेचा. हा दादरचाच आहे, 300 दादरचा आहे. पुणे हां, पुण्यातलं आहे. बट प्रकाश हा प्रकाश हॉटेल दादरचा आहे, प्रकाश ब्रँड पुण्यातलं आहे. सो
तुम्हाला हा मिळाला कधी कुठे आणि अंड्यासोबत खायचा जर चान्स आला आवर्जून का भाई, नेक्स्ट लेवल जन्नत. लास्ट टाइम मी आलेलो तेव्हा हे काहीच नव्हतं. मी आणि आई आलेलो तेव्हा हे हा सेक्शन हा काहीच नव्हता. आणि बघतेस काय, आणि समोसे बिमोसे ठेवलेत त्यांनी तिकडे. बघू आता काय खायला मिळतं आहे. आणखी 8ला बंद होतं आहे आणि आता वाजलेत 7:40. बघूया आणि निघूया.